झाली। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज आपण चाललो आहोत गणपतीपुळेला। तर मुंबईवरून तुम्ही गणपतीपुळेला कमी आणि स्वस्तात कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। सोबतच पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही गणपतीपुळेमध्ये कुठे राहू शकता, कुठे खाऊ शकता याच्याही सगळ्या सविस्तर डिटेल्स तुम्हाला पुढे बघायला मिळतील। तर या सगळ्या डिटेल्स आणि हा गणपतीपुळेचा प्रवास प्लस याचा बजेट ब्रेकडाऊन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर ही आहे जनशताब्दी ट्रेन, ज्या ट्रेनने आम्ही मुंबईवरून इथे प्रवास केला। आणि हा जो दिसतोय हा रत्नागिरी स्टेशनचा परिसर आहे। आता इथून रत्नागिरी स्टेशनवरून तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत। एक तर तुम्ही डायरेक्ट रिक्षा करू शकता गणपतीपुळेला किंवा एसटी पकडून गणपतीपुळेला पोहोचू शकता। तर या दोन्हीमधला जो स्वस्त ऑप्शन आहे आणि जो चांगला ऑप्शन आहे तो तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे, तर बघत राहा। तर रत्नागिरी स्टेशनवरून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता त्यावेळी तुम्हाला इथे लगेचच रिक्षाचे ऑप्शन दिसतात आणि ही रिक्षा घेऊन तुम्ही गणपतीपुळेला पोहोचू शकता। जर फॅमिली असेल किंवा जर एखादा मोठा ग्रुप असेल तर या रिक्षा तुम्हाला परवडू शकतात। साधारण 500, 600, 700 सीझन वाईज हे तुम्हाला भाडं सांगतात। पण हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल आणि एक स्वस्त्यात जेमतेम 40 ते 50 रुपयात तुम्हाला गणपतीपुळेला पोचायचं असेल तर दुसरा एक ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो। इथून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल, या रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर पडाल, त्यावेळी इथून सरळ येऊन पहिला लेफ्ट घ्या आणि हा लेफ्ट घेतल्यानंतर तुम्ही रत्नागिरीचा जो मेन सिटी आहे तिथे मेन रोडला जाऊ शकता आणि तिथून एस टी पकडून मग तुम्ही गणपतीपुळेला ट्रॅव्हल करू शकता। तर तेही इन डिटेल मी तुम्हाला दाखवतो, तर बघत राहा। तर आता मी रत्नागिरी स्टेशनवरून बाहेर आलो आहे आणि मगाशी तुम्हाला मी जी वाट दाखवली तिथून आम्ही आता मेन रोडला चाललो आहे। तर हा पूर्ण जो व्हिडिओ आहे हा एक बजेट ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला बजेट ट्रॅव्हलिंग करायची नसेल आणि जर तुम्हाला खूप कम्फर्टेबली रत्नागिरीला गणपतीपुळेला पोचायचं असेल रत्नागिरीवरून, तर तुम्ही तो रिक्षाचा ऑप्शन घेऊ शकता। जर तुम्हाला बजेट ट्रॅव्हलिंग करायचं असेल आणि खूप स्वस्त्यात गणपतीपुळेला पोचायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन नक्की ट्राय करू शकता। तर आता पुढे मी मेन रोडला जाईन, तिकडून एस टी पकडेन, त्याच्यानंतर रत्नागिरी एस टी स्टँडला पोचेन आणि तिथून गणपतीपुळे ही बस पकडेन। तर बघत राहा। तर हा मेन रोड इथे संपतो आणि इथे समोर तुम्ही बघताय तुम्हाला एस टी पण आहे आणि रिक्षा पण आहे। तर एस टी 20 रुपये पर पर्सन घेईल आणि शेअर रिक्षा सुमारे 30 रुपये पर पर्सन घेईल। तर चॉईस तुमचा आहे, इथून एस टीने जायचं आहे का रिक्षाने जायचं आहे। तर हा मेन रोड रत्नागिरी स्टेशनवरून बाहेर निघाल्यानंतर तर इथून तुम्ही रिक्षा किंवा एस टी पकडू शकता। हा रत्नागिरी एस टीचं स्टेशन आहे, तिथून बाहेर येणारा हा रोड आणि मेन रोड, आणि इथून इथे येणारी एस टी जी तुम्हाला रत्नागिरी स्टँडला सोडेल आणि रत्नागिरी स्टँडवरून गणपतीपुळेसाठी दुसरी तुम्हाला बस मिळेल। तर ही एस टी आली आहे। आता आपण एस टी बसने रत्नागिरीच्या रहाटा घर म्हणून एक स्टँड इथे येऊन पोचलो आहे। आपण मेन स्टँडला उतरलो नाही, आपण इथे आलो। इथून आपल्याला रिकामी बस मिळेल हा एक पर्याय आपल्या सबस्क्रायबरनेही सुचवला होता। तर त्यांच्या जे ज्यांनी सजेशन दिलं होतं त्यांच्याप्रमाणे मी इथे उतरलो आहे। इथून आता 11:30ची गणपतीपुळेला जाणारी बस आहे, आरे वारे या मार्गाने जाणारी बस आहे। तर ही बस आपण पकडणार आहोत। तत्पूर्वी आपण जी बस एस टी पकडली रत्नागिरी स्टेशनजवळ, तर त्या एस टी बसचं तिकीट होतं 15 रुपये। तर एवढ्या स्वस्त्यात 15 रुपयात मी इथे या रत्नागिरी एस टी डेपोला पोचलो आहे। तिकडून शेअर रिक्षा जरी घेतल्यात तरी त्याचं भाडं 30 रुपये पर पर्सन आहे, पण तरीही ते 30 रुपये न देता फक्त 15 रुपयात मी इथे पोचलो आहे। तर हा ही इतकी बजेट जर्नी तुम्ही करू शकता। तर पुढच्या डिटेल्स अजून मी तुम्हाला देत राहीन, तर बघत ना। तर साधारण 1.5 तासानंतर आम्ही गणपतीपुळेला पोचलो एस टी। तर एस टीचा इश्यू असा झाला की आम्हाला आरे वारे या मार्गाने एस टी जी जाते एस टी ती नाही मिळाली, पण आम्ही निवळी या मार्गाने जाणारी एस टी पकडली। तर ह्या एस टीला सुमारे 1.5 तास लागतो। जर तुम्ही आरेवारीची एस टी पकडली तर तुम्ही रत्नागिरीवरून 45 मिनिटात इथे गणपतीपुळेला पोहोचू शकता।
सोबतच जी आरेवारेची एस टी आहे त्या एस टीचं तिकीट हे 40 रुपये पर पर्सन आहे आणि या निवळी हातखंबा या एस टीचं तिकीट हे 70 रुपये पर पर्सन आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्यावेळी आरेवारेची एस टी पकडता तेव्हा तुम्हाला गणपतीपुळे जवळ येताना एक 15 ते 20 मिनटं हा समुद्र दिसत राहतो एस टीतून. पण ही जी निवळी मार्गे जी बस येते त्याने तुम्हाला तो समुद्र दिसत नाही. तर हा एक ॲडव्हान्टेज म्हणा किंवा डिसॲडव्हान्टेज आहे या निवळी हातखंबा एस टीचा. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आरेवारे या मार्गाने येणारी एस टी पकडा गणपतीपुळेसाठी, जेणेकरून खूप इझी ट्रॅव्हलिंग होईल. तर आता पुढच्या डिटेल्स आणि ह्या पूर्ण जर्नीचं बजेट ब्रेकडाऊन मी तुम्हाला देतो, तर बघत राहा. तर ज्यावेळी तुम्ही आरेवारे या एस टीने उतरता त्यावेळी इथे अतिथी बाजार, इथे हा एस टी स्टँड रिक्षा स्टँड आहे. इथे तुम्हाला ती बस इथे सोडते आणि इथून ह्या लेनमधून किंवा ह्या गल्लीमधून तुम्हाला आत जावं लागतं मंदिरासाठी. इथे तसा बोर्डही लावलेला आहे, तर तुम्ही इथून आत मंदिराकडे जाऊ शकता. आता मंदिराकडे मी पोचतो आणि तिथे पोचल्यावर तुम्हाला या ट्रिपचा बजेट ब्रेकडाऊन देतो आणि पुढच्या काही व्हिडिओमध्येही तुम्हाला गणपतीपुळेची माहिती मिळत राहील. तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही होती आपली मुंबई ते गणपतीपुळे ही जर्नी होती आणि माझ्या मागे बघताय हे गणपतीपुळेचं मंदिर आहे. तर ह्या जर्नीचा एक ब्रेकडाऊन मी तुम्हाला सांगतो. तर ही जी पूर्ण जर्नी झाली ती 275 एवढ्यामध्ये ही जर्नी झाली. तर याच्यामध्ये मी जनशताब्दीने मुंबईवरून रत्नागिरीला पोचलो. तर त्याचं तिकीट होतं 190 रुपये. तर 190 रुपयात मी इथे रत्नागिरी स्टेशनला पोचलो. रत्नागिरी स्टेशनच्या बाहेरून जसं तुम्ही बघितलं तिकडे एस टी बस मिळाली. तर या एस टी बसचं तिकीट होतं 15 रुपये पर पर्सन, 15 रुपीज पर पर्सन. तर ह्या एस टीने आम्ही रत्नागिरीच्या मेन एस टी डेपोला पोचलो आणि मेन एस टी डेपोवरून आम्हाला निवळी मार्गे जाणारी गणपतीपुळेला जाणारी एस टी मिळाली. तर ह्या एस टीचं तिकीट होतं 70 रुपये पर पर्सन. तर अशा प्रकारे हा टोटल खर्च होता 275 रुपये आणि 275 रुपये खर्च करून आम्ही मुंबईवरून गणपतीपुळेला पोचलो. जर तुम्हाला 255मध्येही इथे पोचता येतं तर त्याच्यासाठी तुम्हाला आरेवारे मार्गे जाणारी जी एस टी आहे ती पकडावी लागते आणि या एस टीचं भाडं हे साधारण 45 रुपये पर पर्सन आहे आणि आरेवारे मार्गे तुम्हाला समुद्रही बघता येतो. तर हा दुसरा रूट घेऊन ही दुसरी एस टी पकडून तुम्ही 255 रुपयात एवढ्या स्वस्तात तुम्ही मुंबईवरून गणपतीपुळेला पोचू शकता. तर मी तुम्हाला दोन्ही ब्रेकडाऊन दिलेत, 255चाही दिला आहे आणि 275चाही दिला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मुंबईवरून गणपतीपुळेला पोचू शकता. तर या गणपतीपुळेबद्दल अजून माहिती, अजून काही डिटेल्स, मंदिराचे अजून काही व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.